त्वरित आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. सचिन दादा वडोळकर यांचे या ठिकाणी आगमन होतंय. सरपंच चषक 2025 सचिन दादा वडोळकर आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. डायनामिक पर्सनॅलिटी आहे बघा. आज सचिन दादा कोणत्या ड्रेसिंग मध्ये आलेले आहेत, खूप छान आणि स्वागत आहे आपलं सचिन दादा. उत्कर्ष सज्ज असेल कारण मला वाटतं उत्कर्ष आमच्या विभागातली पहिली स्पर्धा कव्हर करतोय. निश्चित स्वरूपात पहिलं हे आमचं हा योगायोग आहे आणि प्रथमतच इथे आलो. काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने ॲग्री करा. सुरुवात आहे आमची. येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात जे काही चुका असतील त्या आम्ही सुधारू. मी बाळसुब्रमण्य मय्यर सरांचे पुन्हा आभार मानीन. संतोषदा सुतार यांचे पुन्हा एकदा आभार मानीन ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रण दिलं आणि 2 दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची आम्हाला संधी प्राप्त करून दिली. आणि निश्चित आणखी एक गंमत अशी आहे की अय्यर सर गेल्या वर्षी आम्हाला सहकारी होते, मात्र ते ज्या पद्धतीनं बोलत असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगदी बरोबर. मॅचला देखील सुरुवात होईल. गोलंदाज जयेश शेलार, वेगवान वेगाचा राजा म्हणून जयेश शेलार यांना आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी यानं पहिल्या मॅचमध्ये देखील केली होती जिथे 1 विकेट घेऊन 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच जयेश आपण पाहत आहे संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी करणं हे प्रामुख्याने तुम्हाला या मॅचमध्ये करावं लागेल. बघा संध्याकाळचं सत्र असलं, या विभागात थोडीशी गरमी जास्त आहे परंतु संध्याकाळचं जे ओसरतं सत्र असतं त्या अनुषंगाने मात्र आपण पाहत आहे थोडंसं दमट वातावरण झालं की गोलंदाजांचा दबदबा वाढत असतो. यावेळेला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे एका धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि या बॉलला जज करतायत. जज अँड कॅच. फलंदाज बाद गॉन. लागतो आता शर्यत जमवाय. यांना पाहतायत. निवा या नावानं भरपूर प्रेम मिळालं या विभागामध्ये. षटक क्रमांक आपण पाहताय. पहिल्या षटकात पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, शून्याचा चष्मा घालून फलंदाज परतले. अर्थात आपण पाहताय सुभाष. आता निवा पाटील दाखल होत आहेत. निवृत्ती. निवा पाटील यांना आयोजकाच्या भूमिकेत आम्ही अनुभवलंय. आपण जर पाहिलं तर ह्या विभागात 6 षटकांचे सामने हरिभाऊ स्वर्गीय हरिभाऊ पाटील चषक त्यांनी अतिशय यशस्वी करून दाखवला. आजही ती स्पर्धा उत्तमातील उत्तम स्पर्धा म्हणून गणली जाते. अगदी बरोबर. 6 षटकांचं क्रिकेट भरपूर कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं कारण जिथे आपण पाहतात तुम्हाला दिवसामध्ये 8 संघ घ्यावे लागतात आणि 6 षटकांचं क्रिकेट असतं त्याच्यामध्ये वेळ भरपूर जातो कारण एकंदरीत एक सामना हा 12 षटकांचा होतो म्हणजेच वेळ भरपूर जात असतो आणि 8 संघ असले की 7 सामने मोठं क्रिकेट होतं ते. परंतु 6 षटकांचं क्रिकेट खेळण्यासाठी आता भरपूर क्रिकेट संघ पसंती देतात त्या क्रिकेटला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक जर आपण पाहिलं पहिलं जय शेलार. वेगाचा राजा, वेगाचा सौदागर. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आता. फॉलो थ्रू बघा. चेंडू पडल्यानंतर जे तुम्ही फॉलो थ्रूला निघता त्या चेंडूमध्ये निश्चित स्वरूपात तुम्ही झोकून देता तुमचं शरीर आणि ती ताकद, ग्रंटिंग साऊंड अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी आहे सध्या जयेश शेलारची. निश्चित एक व्यावसायिक संघ आहे. चेरे व वाशेरे हा PTC मधील फक्त आपण कोविडच्या अगोदर जर गेलो तर नंबर 1चा हा संघ नेहमी सातत्याने राहिलेला आहे. निश्चित स्वरूपात ज्यामध्ये महेंद्र माघेसारखा खेळाडू आज ऑल इंडिया ओपन आयकॉन क्रिकेटमधून देखील ज्याचं नाव घेतलं जातं सन्मानानं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. निवृत्तीसाठी थोडासा कठीण, थोडासा स्ट्रगल राहिला आहे. डायरेक्ट हिट जर होतोय तर फलंदाज निवा पाटील यांना देखील बाद होण्याची दाट शक्यता होती. नशिबानं साथ दिली निवृत्ती यांची. षटक क्रमांक 1 मध्ये चेंडूंचा खेळ फेकून झालाय 5 आणि गायकवाड सर धावसंख्या फलकावरती फक्त 2 आहेत.
आणि ही थोडीशी टेन्शनवाली बाब राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला. निश्चितपणे. मात्र शहानवाज शेख यांच्याकडनं सकाळ आणि संध्याकाळचा आम्हाला अल्पहार मिळतो आणि बळवंत सुतार यांच्याकडनं 2 वेळा चहा, आत्ताच चहा आला आहे आणि खूप छान चहा बळवंत सुतार यांच्याकडनं. चहाला वेळ नाही परंतु वेळेला चहा हवाच आणि अतिशय सुंदर असा चहा. इथे चहाची सोय आणि दुपारचं सत्र असलं की जेवल्यानंतर मग समालोचन कक्षात देखील थोडंसं सुस्तावसं वाटतं, परंतु मग चहा आला की पुन्हा एकदा रिफ्रेश चहा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला षटक संपलंय. इथे पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपला आणि षटका अखेर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 धावा थोडंसं शांत केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. येणाऱ्या काळात महेंद्र मागेसारखा फलंदाज आहे, त्याचा देखील तुम्हाला आढावा घ्यावा लागेल आणि 12 बॉलमध्ये जवळपास इथून 25 ते 30 ह्या धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील गायकवाड सर. निश्चितपणे जर विजयी व्हायचं असेल तर 30पेक्षा अधिक धावा उभारण्याचं उद्दिष्ट निश्चितपणे ठेवायला लागणार आहे. कारण समोर चेरवा वाचेरे संघ, एक मातब्बर संघ आहे, माइटी महेंद्र आहे, उज्ज्वला आहे, आपण पाहिलं तर डायमंड म्हणजे हिरामण शेलार हा सुद्धा संघामध्ये आलेला आहे. जयेश शेलार मोक्याच्या क्षणी फलंदाजी करू शकतो. एकापेक्षा एक जवळजवळ 9व्या-10व्या क्रमांकापर्यंत त्यांची फलंदाजी. विश्वास मागे सुद्धा मागे नाही आहेत. या संघामध्ये आडनाव मागे असले अनेक खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये जे पुढे आहेत. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आडनाव जरी मागे असलं तरी खऱ्या अर्थानं भरपूर पुढे आहे ते क्रिकेट पटलावरती. आज महेंद्र मागेसारखा खेळाडू आपण पाहताय एक वेगळा क्रिकेटपटू राहिला. आक्रमकता ही त्याच्या नावी अनेक वेळा आपण पाहिलंय. फक्त गावच्या क्रिकेटसाठी नाही तर ओपन क्रिकेटमध्ये देखील भरपूर छान पद्धतीचं क्रिकेट ते खेळत आहेत. दोन्ही एंडकडनं आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय दूरवाल्या एंडनं गोलंदाज तयार होतील, ते म्हणजेच रितेश शेलार. याच भिवंडी विभागातून खालीन गावातून विवेक शेलार याही खेळाडूला आपण पाहिलं. बघा सुरुवातीचा काळ सर्वांचा खडतर असतो, यश तुम्हाला सहज नाही. आज विवेक शेलारने केलेली सुरुवात आपण पाहताय, तळागाळातून तोही खेळाडू पुढे आला आणि आज जर आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आहे. मुंबई संघासाठी ज्याने नेटमध्ये प्रॅक्टिस लेदर बॉलला केली, त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत याही वेळेला कॅमरन ग्रीनला त्याने चेंडू हाताळले. या वेळेला आपण पाहतोय अप्पर कट, स्क्वेअर कट, चेंडू मात्र निवृत्ती पाटीलच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर. किती सुंदर गाणं लागतंय. मात्र ज्या पद्धतीचं राजानं या ठिकाणी कटचा फटक्याचा वापर केला, स्क्वेअर कटचा चौकार जोडला, राजाने तो बाजा बजा दिया. इसके पिछले मैच में भी वो मॅन ऑफ द मॅच रह चुके हैं. चांगले क्रिकेट त्यांनी देखील खेळले. पुढचा बॉल या वेळेला दिशाहीन गोलंदाजी, राजा नाही थांबणार. राजांच्या बॅटमधनं पुन्हा एक दोय, खणखणीत, सणसणीत, दणदणीत, सरपंच चषक चौकार. खेळाया खेळ जमणार मेळ. साहेब पोगावचे सन्माननीय अतिथी यांचं आगमन झालंय. सरपंच चषक 2025 अशोकजी म्हात्रे साहेब पोगावचे अतिथी, आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अशोक साहेब देखील या स्पर्धेमध्ये वळत आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर दुसरं रितेश शेलारच्या विरोधात इथे हाणामारी आक्रमण. हा चेंडू चांगला हाताळला. बघा ही गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि ही गोलंदाजी जर तुमची राहिली, अचूक गोलंदाजी, अचूक लेंथ, अचूक लाईन, वेगासहित चांगला टप्पा. पुढील होणारा सामना विकी स्पोर्ट्स कुकसे आणि एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉससाठी. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू फळीचा संपर्क हवा तसा नाही, परंतु चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होईल. बघता बघता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला निवृत्ती पाटील भरपूर मजबूत यष्टीचे आहेत, तेवढं चांगलं शरीर घेऊन जवळपास 80, 85, 70, 75 किलोचं शरीर घेऊन धावतात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील बघायला मिळते. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. 4 बॉलचा खेळ याही षटकात झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. या 2 बॉलमध्ये मोठे फटके येतील का? खेळाडूला थोडी दुखापत होते. जर आपण फिट नसेल तर तिथून आपला एकसा खेळाडू जो आहे त्याला तुम्ही आतमध्ये बोलवू शकता आणि सामना आपण पुढे कंटिन्यू करू शकता. येस येस येस. जर का तशी परिस्थिती असेल तर 12व्या खेळाडूला आपण मैदानामध्ये प्रविष्ट करूया, कारण यानंतर आपल्याला आणखी सामने खेळवायचे. मात्र पुढच्या सामन्याची उत्कर्ष तुझी अनाउन्सिंग केलीस. मी म्हणेल फायनल के पहिले फायनल
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला अमरस्फोट कासणे आहे, एक मातब्बर संघ आहे, आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहणार आहोत JM स्पोर्ट्स विक्की कुकसे मातब्बर संघ. आणि निश्चितच जर चहा असेल तर मला वाटतं समालोचन कक्षामध्ये दुसरा कप आला तरी सुद्धा तो आवडीने घेतला जाईल, कारण चहाला निश्चितपणे वेळ नसते, मात्र वेळेवरती चहा अत्यंत गरजेचा आहे. 12व्या खेळाडूला मैदानात प्रविष्ट करूया का महेंद्र? यस, 12वा खेळाडू जा. 12व्या खेळाडूने मैदानात जायचं आहे. त्या खेळाडूला विनंती करतोय, आपण मैदान सोडा, समालोचन कक्षात या. इथे आपण फर्स्ट एड बॉक्स आहे, काय लागलं असेल तर आपण या खेळ सुरू करावा लागेल, कारण 12 संघ खेळत आहेत आणि एक उपांत्य फेरीचा सामना आहे. जर इथे जयदुर्गा चिंबीपाडा संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा, आणि जय गणेश वाफाळे बी थोडासा वेळ आहे तर आपण त्या वेळेचा सदुपयोग करूया. या स्पर्धेमध्ये मदन दत्तू जाधव यांच्याकडनं सुरेख सुंदर रीतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. सोपान सुतार यांच्याकडनं मालिकावीरासाठी कूलर लाभलं आहे. विनोद जाधव यांच्याकडनं कूलर आहे. अनिल सुतार पोलीस पाटील यांच्याकडनं पहिल्या 3 क्रमांकासाठी बक्षीस लाभलं आहे. मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं बॉक्स आहेत आणि स्टम्पचं सेट मिळालं आहे. दीपक सुतार यांच्याकडनं चहा आणि नाश्ता आहे तो फ्री मिळाला आहे. आकाश सुतार यांच्याकडनं शूजसाठी 2 जोड मिळाले आहेत. विवेक नामदेव पाटील साहेब खांडवळ यांचं मोलाचं योगदान. विश्वास पाटील साहेब वाशेरे यांचं मोलाचं योगदान. भरत पाटील कुकसे माजी सरपंच त्यांचं मोलाचं योगदान. रोहिदास सुतार सापेगावचे उद्योजक यांच्याकडनं ट्रॉफी आहे सिरीजसाठी, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर्ससाठी. श्रीकांत गायकर वाहुली गावचे उद्योजक तथा भाजपा विद्यमान ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष, त्यांचंही मोलाचं योगदान. जयत पटेल तलवली यांच्याकडनं मैदानासाठी पाणी आम्हाला मिळालं, त्यांचंही मोलाचं योगदान. कृष्णा पाटील प्रतीक जाधव यांच्याकडनं शॉल आम्हाला मिळाले आहेत, त्यांचंही मोलाचं योगदान. सरेश पाटील यांच्याकडनं शॉल मिळाल्यात. त्याचप्रमाणे ग्रामसेवक यांच्याकडनं शॉल आणि आपण पाहतोय कूलर मिळालं आहे. वसंत पाटील मैदानासाठी त्यांनी पाणी दिलं. करण पाटील मैदानासाठी पाणी आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल. प्लीज खेळ सुरू करा, प्लीज. यादगिरी शेठ यांच्याकडनं रोख रक्कम प्राप्त आहे. अनिल जाधव तलवली यांच्याकडनं आपण जर पाहिलं तर सुरेख रीतीनं त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. राजेश पाटील सापे मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांचं मोलाचं योगदान. संदेश पाटील यांचं मोलाचं योगदान. देवानंद माळी यांचं मोलाचं योगदान. जगदीश माळी. यस, थँक्यू सो मच. दात्यांनी भरपूर सहकार्य केलं. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. त्या सर्व दात्यांचे आम्ही आभार मानतोय. थँक्यू सो मच. आणि आणखीन भरपूर नावं आहेत, कुणाची नावं राहिली असेल ती पुन्हा येतील, परंतु जे तुमचं सहकार्य राहिलं त्यामुळे सरपंच चषकाचं हे भव्य आयोजन, अगदी आपण पाहतो आयोजकांना ऊर्जा मिळाली तुमच्या सहकार्यानं. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहिली गायकवाड सर, तर सध्या आम्हाला मुकादम कळवत आहेत, ज्ञानेश्वर मुकादम सर आम्हाला कळवतात की 13 धावा आहेत. म्हणजे धावफलक थोडंसं शांत झालं आहे. मी म्हणेन शांत आहे, कारण समोर तुमच्या महेंद्र मागे असेल तर त्या खेळाडूसमोर तुम्हाला 3 षटकांमागे 35, 40 किंवा 30 ह्या धावा उभ्या कराव्या लागतील. जगदीश माळी, बाळू पाटील यांच्याकडनं थंड पाण्याची व्यवस्था आहे. अनिल कांगणे यांच्याकडनं माशीच म्हणालो की कूलर आम्हाला मिळालं आहे. आणि प्रथम पारितोषिक आहे उत्कर्ष या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर मागे साहेब यांच्याकडनं लाभलेलं. दुसरं पारितोषिक मेघनाथ शास्त्री साहेब. तिसरं पारितोषिक आकाश जयराम जाधव यांच्याकडनं. चौथं पारितोषिक अनिल पांडुरंग सुतार पोलीस पाटील यांच्या सौजन्यानं आम्हाला प्राप्त आहे. येस, धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. यावेळेला शफल झाले होते. चेंडूला अगदी वर चढून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूनं सांगितलं की वेग जास्त आहे. फलंदाजाला थोडंसं बॅकफुटला ढकललं त्या बॉलनं. षटक संपलेत. 2 षटकांचा खेळ समाप्ती. अखेर धावसंख्या 13वरती स्थिर आहे. जिथे दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 2 चौकार आले होते. पुढील होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहतायत JM विकी स्पोर्ट्स कुकसे आणि एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने. या दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण प्लीज या टॉससाठी, अत्यंत महत्त्वाचा तोही मॅच असेल आणि त्या मॅचचं इथे टॉस देखील होणार आहे. आज एकंदरीत थोडं वेळ तर बघ, MD शेड यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी. रोहिदास सुतार यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीरसाठी ट्रॉफी. गोरखनाथ सुतार आणि मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं सन्मान चिन्ह आहेत. याच ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल करण पाटील यांच्याकडनं. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर सोपान सुतार यांच्याकडनं. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर मनोज जाधव यांच्याकडनं. आणि कूलर कांगणे यांच्याकडनं तो बेस्ट बॅट्समनसाठी आहे. दरम्यान दोन्ही संघांना विनंती करेन आपण टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे आणि
जयदुर्गा चिंबीपाडा, त्याचप्रमाणे जय गणेश वाफाळे बी. तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा प्लीज. या वेळेला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उज्ज्वल यांना आपल्या संघाचं उज्ज्वल भविष्य जर पुढच्या डावात न्यायचं असेल तर ही गोलंदाजी त्यांना इथून उज्ज्वल करावी लागेल आणि तेच उज्ज्वल दाखल देखील झालेत. आपण पाहू शकाल किंबहुना या षटकात जर धावा कमी आल्या तर मी म्हणेन की महेंद्र मागे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे या संघाकडे ती क्वालिटी राहिलेली आहे. क्लास गोलंदाजी बघा, चेंडूमध्ये फारसा वेग नाही परंतु योग्य लाईन, योग्य वळण. भारतामध्ये 2011चा विश्व वर्ल्ड कप विजयी गोलंदाज मुनाफ पटेल सारखा गोलंदाज होऊन गेला. भारतामध्ये प्रवीण कुमार हे गोलंदाज होऊन गेले. ज्यांच्याकडे योग्य वेग नव्हता त्यांच्याकडे चांगली लाईन होती. आणि या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही क्रिकेट परिपटलावरचे राजा गोलंदाज आहात आणि सध्या ते बघायला देखील मिळते. क्रिकेट एक्सपर्ट अर्थातच बाळसुब्रमण्य मय्यर सर आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हिंदी, इंग्लिश, तमिळ, मराठी या 4 लँग्वेजमध्ये ज्यांनी अनेक वर्ष प्रेक्षक राजांना रिझवलं. सुप्रीमो सारखी आशिया खंडातली अग्रगण्य स्पर्धा ज्यांनी अनेक वर्ष 8 वर्ष त्या स्पर्धेला, तदनंतर रतनबुवा स्पर्धा, याही स्पर्धेला ज्यांचा आवाज मिळाला आणि आजही आपण पाहू शकाल ते आमच्या समवेत आहेत. सुप्रीमोची मात्र जी टी शर्ट्स आपल्याला पाहतो, अनेक कॉमेंटेटरचं स्वप्न असतं की सुप्रीमो स्पर्धा आम्हाला करायला मिळावी, परंतु त्याच्यासाठी तुमची गुणवत्ता 7 वर्ष आपण पाहतात सुप्रीमोला जो आवाज दुमदुमला, तदनंतर 12 वर्ष स्वर्गीय रतनबुवा चषक, येणाऱ्या काळात तोही स्पर्धा चालू होईल, तिथे देखील सरांचा आवाज पोहोचेल आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या समवेत गॉसिप होतं त्या वेळेला निश्चित स्वरूपात पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्यामधून काहीतरी नवीन तयार झालं पाहिजे, हे सातत्याने त्यांचे आम्हाला उल्लेख असतात की काहीतरी शिका, आणखीन शिका आणि तुमची प्रगती व्हायला हवी. आज अनेक समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहेत ज्यामध्ये कोण कोणाला वर नेत नाही, परंतु मी सरांचा उल्लेख करीन ज्यांनी आमच्यातलं टॅलेंट ओळखलं सफाळेमध्ये आणि तदनंतर या भिवंडी शहर आम्हाला दाखवलं. मी सरांचा पुन्हा एकदा आभार मानतोय. सकाळी यायला थोडासा उशीर झाला, आम्ही पालघरवरनं बिलॉंग करतो, परंतु त्याही वेळेला त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं, सहकार्य केलं आम्हाला. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर क्रिकेटमधील सर्वाधिक खराब विकेट अर्थात रनआउट पहिल्या इनिंगचा खेळ इथे चालू असताना आपण पाहतायत. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा. इथे सिंगल तर मिळाली आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. चेक. वाफाळे गावचे हरिभक्त पारायणी सन्माननीय दिनकर महाराज यांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची. त्याचप्रमाणे दोन्ही संघ, एका बाजूला असेल अमर स्पोर्ट कासणे संघ, दुसऱ्या बाजूला असेल JM विकी स्पोर्ट कुकसे. प्लीज आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस देखील तेवढाच महत्त्वाचा. JM विकी स्पोर्ट्स कुकसे आणि एका बाजूला अमर स्पोर्ट्स कासने, ह्या 2 संघांमधील महत्त्वपूर्ण मॅच. त्याही मॅचचा टॉस होईल इनिंग्स ब्रेकमध्ये. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आत्तापर्यंत 4. पुढचा बॉल. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील, फेकी करतील, तदवरती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. बघता बघता आपण पाहतायत धावसंख्या 2 फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 18 या धावफलकावरती. एक मिनिट. फिल्डिंग करणारा टीम, 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 बॉल वाईड देखील राहिले त्याच्यामध्ये. 1 बॉल वाईड आहे बघा. पहिला बॉल तुम्हाला सांगतो, पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल वाईड, तोही डॉट आहे. ऑल राईट. आणि इथे अशोक म्हात्रे पोगावचे आमचे सन्माननीय अतिथी यांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. मला वाटतं 3ऱ्या फेरीच्या डावाला आपण सुरुवात करीत आहोत. अशोकजी म्हात्रे साहेब यांच्या हातात नाणं देतोय. नाण्याची ओळख आता दोन्ही करणाऱ्यांना झालेली आहे आणि आपण नाणेफेकी करत आहोत. चला, कासणेकडनं कॉलिंग केली जाईल. सरपंचाची मागणी झाली आणि त्याप्रमाणे निर्णय येतोय. राजेश पाटील यांच्याकडनं शीतपेय आहे, आपण देऊया. सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते विजयी संघाच्या कर्णधारास
धन्यवाद. आणि मी विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे अमर, आणि काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. तिसरी फेरी आहे. आत्ता मात्र संघर्ष खूप जबरदस्त कडवा पाहायला मिळेल. समोर प्रतिस्पर्धी संघसुद्धा तगडा आहे. त्या पद्धतीनं काही रणनीती आखलीस? रणनी तर काय नसेल आमची, नॉर्मल आम्ही गेम खेळू आणि 100% सर्व खेळाडूंनी द्यावे ही विनंती आहे माझी. 100% सगळ्यांनी द्यायला पाहिजे, कारण सांघिक खेळ आहे क्रिकेट. पण प्रेक्षकाला मात्र एक संघर्षमय रोमहर्षक सामना पाहायचा आहे. तसा सामना पाहायला मिळेल? हो नक्कीच. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तिसरी फेरी इथे नाणेफेकी महत्त्वाची होती का? हा नक्कीच. जर नाणेफेकी जिंकली असती तू काय करणार होतास? बॅटिंग. आणि आता निर्णय पण तुझ्या मनात जोगताच आलेला आहे. मग किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेत? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. 40पेक्षा अधिक धावा जोडाव्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समोर एक चांगला संघ, यावर्षी सूर गवसलेला संघ आहे. काही रणनीती आखलेली आहेस? काय नाही, नॅचरल गेम खेळू आम्ही. नॅचरल गेम. मात्र रोमहर्षक सामन्याची गरज आहे, कारण तिसरी फेरी आहे. इथे कडवी लढत आपल्याला अनुभवायला मिळेल. एका बाजूला असेल सूर गवसलेला संघ अमर स्पोर्ट कासरडे, दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे जैन स्पोर्ट या नावाने या स्पर्धेत सहभागी होतोय. आणि हा संघ सुद्धा खूप सुंदरतेने कामगिरी करतोय. त्यामुळे रंगतदारपणा या स्पर्धेमध्ये आणणारा सामना आपण अनुभवणार आहोत. नाणेफेकीचा कोल जिंकला अमर स्पोर्ट कासरडे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स इथे सज्जेत आमचे गुरुवर्य बाळकृष्णन अय्यर. धन्यवाद गणेश गायकवाड, धन्यवाद उत्कर्ष पाटील. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. 19 धावा जिंकायला दिलेले आहेत वाशेर या संघाला. कुरुंद या संघाने बाबनदेव कुरुंद विरुद्ध शिरोबा वाशेरे. पहिला चेंडू अय्यरसह अतिशय सुरेख चेंडू बसला आणि मी म्हणेन फलंदाज फसला. नाही, दुपारनंतर एक गोष्ट रीड केली की धावा येत नाही आहेत, धावा होत नाही आहेत असं मी म्हणेन. कठीण जात आहे आणि गोलंदाज थोडंसं डॉमिनेट करतायत, वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत आहेत. अजून 2 सामने बाकी आहेत त्याच्यानंतर बॅट अँड पॅचच्यामध्ये. आणि मी म्हणालो धावा येत नाहीत, आणि त्याच वेळेला आपण बघतोय बाउंड्री मारत असताना मैदानावर फलंदाज इरामन. खेळाया खेळ जमणार मेळ या अंदाज काय तुम्हाला शॉट मारण्यासाठी चेंडू टाकणार नाही आहे, तुम्हाला फटके बनवावे लागतील. यू हॅव टू मॅन्युफॅक्चर द शॉट, यू हॅव टू मेक द शॉट, यू हॅव टू ट्राय द शॉट. कारण थोडंसं डॉमिनेट करा. आता तुम्ही बघता इवन ISPLला सुद्धा शॉट्स बनवावे लागतात. 2 पायांमध्ये अंतर, क्रीजमधलं अंतर, पतलालित्य, फुटवर्कमध्ये अंतर, वेगवेगळ्या पद्धतीने शॉट एलिव्हेट करायचा प्रयत्न करतात. आणि तेच या ठिकाणी या चौकाराच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं मैदानावरती इरामन शेलार याच्या माध्यमातून. गुड शॉट. एनी शॉट इन द इव्हनिंग आफ्टर 3 o'clock इट इज रिअली गुड. कारण दुपारी 3 नंतर, मग ते भिवंडी असू दे, मुंबई असू दे, कल्याण डोंबिवली असू दे, किंवा आमचा मीराबाईंदर असू दे, किंवा हा सगळा परिसर जो आहे थोडासा लक्षात गेला पाहिजे. समुद्राची जी पातळी आहे त्याच्यामुळे विकेटचं वागणं थोडं बदलतं. ही गोष्ट मी मार्क केली मागच्या काही वर्षांमध्ये. इवन मुंबई ऑस्ट्रेलियाची मॅच असं वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया जिंकते का, मात्र दुपारी 3 नंतर निलेश कुलकर्णीने काढलेले 5 विकेट आणि त्यामुळे आपण मॅच जिंकलो ऑस्ट्रेलियासमोर. त्या असे चित्र बघायला मिळतात. त्यामुळे फलंदाज बघा इथे बाद झाले. ज्यांनी चौकार मारला त्यालाच पॅव्हिलियनमध्ये पाठवले या ठिकाणी ड्रेसिंग रूमला. आणि हे चित्र आहे, कारण कुठलाही गोलंदाज जास्त असं कुठल्याही फलंदाजाला दुपारनंतर 1-2-2:30 नंतर असं सेट होताना त्याला सेट होऊन दिलं नाही किंवा त्याला मोठे फटके खेळून दिले नाही असं चित्र बघायला मिळालं आहे. सकाळच्या सत्रात आपल्याला 5 षटकार बघायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 4 चौकार बघायला मिळाले. तसे दुपारच्या सत्रात नाही बघायला मिळाले. बरोबर, अगदी विश्लेषण तुम्ही योग्य केले. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अतिथी यांचं आगमन झालेलं आहे. भानुदास शंकर राजगे पंढरपूरवरनं आलेले आहेत. पंढरपूर म्हणजे पांडुरंगाचं स्थान, या महाराष्ट्राचं व्हायब्रेशन सेंटर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. योगायोगाने आज एकादशी आहे आणि माघ महिन्यातील एकादशी आहे. आणि आजच्याच दिवशी, कारण ही स्पर्धा सुरू झाली 6 तारखेला आपण पाहिली, आणि त्या दिवशी सुरू झाली. आणि आज आपण बघतोय
तिसरा दिवस आहे आणि उद्या शेवटचा दिवस सांगत्या दिवस. उद्या आमचे MD यांच्यामार्फत भोजनाची व्यवस्था सगळ्या प्रेक्षकांसाठी सगळ्या टीमसाठी इथे फ्री ऑफ कॉस्ट व्यवस्था केलेली आहे. आणि तुम्ही आता हरिभक्त पारायणाचा उल्लेख केलात. बघा, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य कुठली गोष्ट असेल तर ते आहे भागवत भक्ती आणि संतांचा मेळावा, स्पेसिफिकली आषाढी आणि कार्तिकी एकादशीला. हे पुण्यमय आत्मा आहेत ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं समृद्धी बघायला मिळते, सुजलाम सुफलाम विकास बघायला मिळतो. यांच्या माध्यमातून जे काय पुण्य आहे ते आपल्याला नक्कीच कामाला येतं. पॅडल स्वीप करायचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी. अत्यंत कठीण शॉट आहे, सगळीच खेळू शकत नाही. याच्यासाठी चांगलं लेंथ ओळखता आलं पाहिजे, फुटवर्क चांगलं पाहिजे, टायमिंग चांगलं पाहिजे. लेग बिफोर होण्याची भीती, रिस्क थोडीशी वाढते आणि त्यामुळे थोडं जपून हा पेडल स्वीप खेळावा लागतो. आणि ते पेडल स्वीप खेळायला गेले, बीट झाले, एक चौकार नक्कीच झाला. त्याच्यानंतर बघा कसे गोलंदाज सावध झालेत. बॅट अँड पॅचच्यामध्ये चेंडू जेलचा रूपांतर होण्याची शक्यता. आणि फलंदाज, कारण फलंदाजाला बांधून ठेवणं, डॉट टाकणं, डिप्रेस करणं, फ्रस्ट्रेट करणं, नंतर त्याचा आवडता फटका खेळायला देणं, हे असं चित्र या ठिकाणी दिसले. DJ कारण भिवंडीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं, खूप उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं. मध्यमगती गोलंदाज, वेगवान गोलंदाज सगळे होत आहेत. मात्र मला त्या आगरी कोळी समाजातील फिरकी गोलंदाजे जे दिवस होते, एक काळ जो होता, त्या काळामध्ये इमराज पाटील असेल, भानुदास पाटील असेल, संदीप म्हात्रे असेल, रवी पाटील असेल, आमचे चुवा जीवचंद्राचे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स एक काळ गाजवलेला आहे आणि तो काळ परत येणं आवश्यक आहे. म्हणून फिरकी गोलंदाज शोधा, फिरकी गोलंदाज मिळाला तर त्यांना शोधा, त्यांना आणा. डावखुरे मिळाले तर अजून चांगले, कारण डावखुरे गोलंदाज अत्यंत दुर्मिळ आहेत आणि ते जर मिळाले तर मला वाटतं तुम्ही समोरच्या संघांना जास्त या ठिकाणी धावांमध्ये रोखू शकता. काय वाटतं गणेश? दुर्दैवानं आमच्याकडे फिरकी गोलंदाज आहेत, मात्र ते आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत, कारण खेळपट्ट्या मातीच्या नाही आहेत, खेळपट्ट्या कॉन्क्रीटच्या आहेत, खेळपट्ट्या डांबरी आहेत आणि त्याचा परिणाम स्पिन गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण अनेक गोलंदाज ज्यांनी आपल्या जादुई बोटांच्या तालावर फलंदाजांना नाचवलं आहे, परंतु या खेळपट्ट्यांचा परिणाम खूप पाहायला मिळतो. येस, हे कारण आहे. फिंगर स्पिन आलं पाहिजे. बॅकफुटला थांबून अंडरआर्म स्टाईल टॅप शॉट खेळत असताना ऑफ साईडला कव्हर पॉईंटला कुठलंही क्रिकेट वाईट नाही. मग ते उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, ओव्हरआर्म असो, अंडरआर्म असो, बॉक्स क्रिकेट असो. अंडरआर्म क्रिकेटमधूनच मुलं घडतात. अंडरआर्म क्रिकेटमधूनच चांगलं पदलालित्य, चांगलं टायमिंग, चांगलं कंट्रोल, चांगलं कॉन्सन्ट्रेशन, हे सगळं अंडरआर्म बाळगोपाळ जे खेळतात इथून येतं. चक्र्या अंडरआर्म क्रिकेटने दिल्या, भरत लोहार अंडरआर्म क्रिकेटने दिल्या, जोनस हर्ची डिसोजा अंडरआर्म क्रिकेटने दिल्या. असंख्य अशी नावं आहेत जे थॉमस डायस अंडरआर्म क्रिकेटने दिलेला खेळाडू आहे. यावर्षी आणखी एक बदल BC4 भिवंडी शहरी क्रिकेटमध्ये आम्ही अनुभवला. भिवंडी प्रीमियर लीग चॅम्पियनची जी अंतिम सामना झाला, म्हणजे अगदी सर आपण पाहिलंच ना तर विजयाचं लक्ष केवळ 7 आणि 7.5च्या सरास गतीनंच फिरत होतं. दरम्यान पुढचाही चेंडू वाईट येतोय आणि त्या खेळपट्टीवर सर त्या धावा प्रतिस्पर्ध्यालाही काढता आल्या नाहीत. म्हणजे मला वाटतं 49 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं. अशा पद्धतीने खूप जबरदस्त गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली, कारण मातीची खेळपट्टी होती. येस, माती खेळपट्टी हीच तर महत्त्वाची. चेंडू बॅकफुटला तामण चेंडूला ऑन साईडला उचललाय. हा चेंडू बघायचंय, षटकाराच्या रूपाने जातोय.
धावा आल्या होत्या आणि नंतर चौथ्या षटकात मग महेंद्रने असा धुतला, 5 षटकार मारले, 5 षटकार लक्षात घ्या. आणि तोच महेंद्र इथे सामना जिंकून देतोय आणि सामन्याला कलाटणी देत असताना या ठिकाणी सामना मी बसलो आणि सामना लगेच 3 ते 4 मिनिटातच संपलाय. गणेश ओटो गणेश गायकवाड. धन्यवाद. रुपेश पारधी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या. पुढच्या टीमने फिल्डिंग लावून घ्यायचं आहे लगेच आणि बॅट्समॅन पाठवायचे आहेत. संतोष सुतारकडून सूचना आहे, कारण 4 वाजून 48 मिनिटं झाले. 2 सामने आपल्याला संपवायचे आहेत. आज सूर्यास्त 6:30 आहे. सेमीफायनलचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना 3 षटकांचा आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. जय शेलार ज्यानं वेगवान मारा केला, 3 धावा देत 1 गडी बाद केला. पॉवर प्लेचा षटक हाताळणारा, पहिला षटक हाताळणारा जय शेलार, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू यायचं आपण मंचावर. मी सन्माननीय अतिथींना विनंती करेन, आपल्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार आहे तो प्रदान करणार आहोत. आणि या ठिकाणी जयेश शेलार मानकरी ठरलेला आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. जयेशला विनंती करेन त्वरित आपण